लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. जवळपास 2,52,00,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. थांबा लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आता बंद करू नका. आज शनिवार 4 एप्रिल 2026 आहे आणि उद्या रविवार बँका बंद आहेत. म्हणजे आजच जर तुमचे रखडलेले पैसे खात्यात आले नाहीत तर पुढे काही दिवस वाट पाहावी लागेल. मोबाईल हातात घ्या, बँक ॲप उघडा आणि तयार रहा, कारण पुढच्या काही मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाखो बहिणींसाठी आज खरोखरच आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींसाठी सतत प्रयत्न चालू ठेवले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही दिवसांपूर्वीच अनेक बहिणींच्या खात्यात जमा झाला होता, पण मार्च महिन्याचा हप्ता अजून थांबला होता. अनेक बहिणी रोज बँक बॅलन्स तपासत होत्या, मेसेज येईल का याची वाट पाहत होत्या. काल गुड फ्रायडेची सुट्टी होती, त्यामुळे वितरण थांबले होते. उद्या रविवार पुन्हा सुट्टी, म्हणजे आज शनिवार हा एकमेव दिवस आहे जेव्हा सरकारने मोठ्या प्रमाणात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आज सकाळपासूनच 3,600 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मार्च महिन्याचे 1,500 रुपये महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सर्व बँकांना आदेश दिले की आज कोणत्याही परिस्थितीत मार्चचा हप्ता खात्यात पोहोचला पाहिजे. सकाळी 7 वाजताच डीबीटीचे बटन दाबण्यात आले, त्यामुळे काही बहिणींना आधीच मेसेज यायला सुरुवात झाली आहे. ज्याप्रमाणे फेब्रुवारीचा हप्ता आला तसाच मार्चचाही हप्ता पुढच्या 5-10 मिनिटात किंवा काही तासात तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो. पटकन तुमचे बँक ॲप किंवा पासबुक तपासा. पैसे आले तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आले किंवा अजून नाही. आता अनेक बहिणींच्या मनात प्रश्न येत असेल की नेमक्या कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार आहेत. सरकारने यासाठी 2 मुख्य अटी ठेवल्या आहेत. पहिली म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे आणि दुसरी म्हणजे ई-KYC पूर्ण झालेली असावी. जर या दोन्ही गोष्टी पूर्ण असतील तर तुम्ही पात्र आहात आणि आज किंवा आजच्या दिवसात पैसे येणारच आहेत. विशेषतः ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, ज्या गोरगरीब कुटुंबातील महिला आहेत, शेतकऱ्यांच्या बायका, मजुरी करणाऱ्या माता, धुणी भांडी करणाऱ्या बहिणी, त्यांना प्राधान्याने हा हप्ता दिला जात आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अनेकांना बिनटी दिला गेला होता, पण मार्चपासून सरकार कडक तपासणी करत आहे. कारण ही योजना श्रीमंत कुटुंबांसाठी नाही, ही योजना खरोखर गरजू महिलांसाठी आहे. ज्या बहिणी शेतात काम करतात, घरची जबाबदारी सांभाळतात, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे शोधतात, त्यांच्यासाठी हे 1,500 रुपये महिन्याचा मोठा आधार असतात. 1,40,00,000पेक्षा जास्त बहिणी फेब्रुवारीसाठी पात्र होत्या, पण मार्चसाठी फक्त सुमारे 60 लाखांपर्यंतच प्रक्रिया सुरू झाली आहे. उरलेल्या बहिणींना अजून काही अटी पूर्ण कराव्या लागतील. सरकार स्पष्ट सांगत आहे की सरसकट सर्वांना पैसे देणे शक्य नाही, कारण निधी मर्यादित आहे आणि तो फक्त गरजूंसाठी वाचवला पाहिजे. पण चिंता करू नका. जर तुम्ही KYC केली असेल, आधार लिंक केले असेल आणि फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तर तुम्ही पात्र यादीत आहात. अपात्र यादी आणि पात्र यादी जाहीर झाल्या आहेत. तुम्ही नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून तुमचे नाव तपासू शकता. पात्र असाल तर बिनधास्त रहा, पैसे येणारच आहेत. एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यावर असताना अनेक बहिणींनी त्यांना थांबवून विचारले होते, तुम्ही 3,000 रुपये देण्याचे वचन दिले होते, फक्त 1,500 का देता? हे ऐकून साहेबांना गहिवरून आले. त्यांनी सांगितले, बाहेर युद्धाचे वातावरण आहे, गॅस, पेट्रोल, विकास कामांसाठी खर्च होतो, पण आम्ही शब्द पाळतो. मार्चचे 1,500 आज सोडले आहेत, ते लवकरच येतील. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. बहिणींनो, तुमचे पैसे खात्यात आले तरी ते सुरक्षित ठेवणे तुमच्यावर अवलंबून आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात 2 दुर्दैवी घटना घडल्या. एक 45 वर्षांची बहीण आणि एक 50 वर्षांची बहीण. त्यांचे फेब्रुवारीचे पैसे खात्यात जमा झाले होते, पण त्यांना मिळालेच नाहीत, कारण झेरॉक्स दुकानात आधार, पॅन, पासबुकची कॉपी काढताना त्यांची माहिती लीक झाली आणि कुणीतरी त्यांचे खाते दुसऱ्याच्या नावावर वळवले. आता ते पैसे दुसऱ्याच्या खात्यात जात आहेत. हे ऐकून मन खूप दुखावते, म्हणून सावध रहा. सरकारने स्पष्ट सूचना दिली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, IFSC कोड, मोबाईल नंबर ही माहिती कोणालाही देऊ नका. झेरॉक्स फक्त विश्वासू दुकानात काढा.
व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुकवर अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज किंवा लिंक उघडू नका. अनोळख्या नंबरचा फोन उचलू नका. OTP कोणालाही सांगू नका. गुगल पे, फोनपे, पेटीएम सारख्या ॲप्स वापरताना देखील सावध रहा. तुमचे 1500 रुपये तुमच्याच खात्यात राहिले पाहिजेत. ही छोटी रक्कम नाही, ही तुमच्या संसाराची, मुलांच्या भविष्याची आधार आहे. आता एक नवीन नियम लक्षात घ्या. रहिवासी दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट. ज्या बहिणींनी हा दाखला अद्याप सरकारला दिलेला नाही त्यांना मार्चचा हप्ता मिळणार नाही, कारण ही योजना फक्त महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी आहे. बाहेरच्या राज्यातून येऊन काम करणाऱ्या महिलाही काही प्रमाणात लाभ घेत होत्या, पण आता सरकार म्हणते फक्त महाराष्ट्रातील खऱ्या रहिवासी महिलांनाच हा लाभ मिळेल. जर तुमच्याकडे रहिवासी दाखला नसेल तर आत्ताच ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात जाऊन तो काढा. एक दिवसही उशीर करू नका, कारण पैसे थांबू शकतात. कोणाला मार्चचे पैसे मिळणार नाहीत हे देखील स्पष्ट सांगतो. आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर नाही. KYC पूर्ण नसेल तर नाही. फेब्रुवारीचा हप्ता न आलेला असेल तर नाही. रहिवासी दाखला नसेल तर नाही. पण ज्या बहिणींनी या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आहेत त्यांना आज 3 टप्प्यात पैसे येणार आहेत. सकाळ, दुपार आणि रात्री. उद्या बँका बंद असल्याने आजच सर्वांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक ऐका. आज प्रामुख्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई भागात वितरण सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतील बहिणींसाठी आजचा दिवस खास आहे. परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, जालना, मराठवाड्यातील कष्टाळू बहिणींसाठी आनंदाची बातमी. बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, विदर्भातील बहिणी बँक बॅलन्स तपासा. पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या शहरांनी लाखो बहिणींनाही आज पैसे येण्याची शक्यता आहे. KYC केलेल्या सर्व बहिणींना पुढील 5 वर्षे दरमहा 1500 रुपये मिळत राहतील, असे एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आहे. म्हणून KYC नक्की पूर्ण करा, आधार लिंक करा आणि हक्काचे पैसे घ्या. ही माहिती तुमच्या शेजारच्या बहिणीला, आईला, भावजाईला, मैत्रिणीला शेअर करा. एक शेअर एखाद्या गरजू बहिणीचे 1500 रुपये वाचवू शकते. आता दुसऱ्या भागाकडे वळूया. अनेक बहिणींचे मागचे हप्ते अडकलेले आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, काहींचे डिसेंबर किंवा त्याही आधीचे. काही बहिणींचे तर महिनोमहिने पैसे येत नव्हते. यामुळे खूप नाराजी होती. रस्त्यावर आंदोलने झाली, चक्काजाम झाले. भंडारा, गोंदियासारख्या भागात मोठे रस्ता रोको झाले. महिलांनी सरकारला जाब विचारला. आमदार अमोल कठाळ, विखे पाटील यांसारख्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरली. तांत्रिक चुकीमुळे गरजू महिलांना योजना सोडवू नका, त्यांना पुन्हा संधी द्या, अशी मागणी केली आणि सरकारने दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित मंत्र्यांनी 3 मोठे धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. पहिला निर्णय KYC बद्दल. 31 मार्च ही शेवटची तारीख होती, पण अनेक बहिणींना तांत्रिक अडचणी आल्या. कुणाचा फॉर्म भरताना चुकून सरकारी नोकरी आहे असे क्लिक झाले, प्रत्यक्षात नव्हते. कुणाचे आधार डुप्लिकेट दाखवले. कुणाचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नव्हता. OTP उशिरा येत होता. एकाच मोबाईलवरून अनेक अर्ज भरले गेले. यामुळे 68 लाखांपेक्षा जास्त खाती बंद झाली. पण आता सरकारने दया दाखवली. KYCची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. 30 एप्रिलपर्यंत तुम्ही KYC दुरुस्त किंवा पूर्ण करू शकता. दुसरा निर्णय मागच्या थकीत हप्त्यांचा. 50% जास्त बहिणींचे मागचे पैसे राहिले होते. जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबरचे. काहींचे तर मागच्या वर्षीपासून बंद होते. आता हे सर्व थकीत हप्ते एकरकमी देण्याचा निर्णय झाला आहे. फेब्रुवारी आणि मार्चचे मिळून 3000 रुपये, काही ठिकाणी आणखी जुने हप्ते मिळून 4500 पर्यंत एकत्र येण्याची शक्यता आहे. पुढच्या 4-5 दिवसात किंवा 15 एप्रिलपर्यंत हे पैसे खात्यात येऊ शकतात. तिसरा निर्णय मार्च आणि पुढील हप्त्यांचा. मार्चची यादी जाहीर झाली आहे. त्यात नाव येण्यासाठी रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रे तपासली जात आहेत. पण एकदा पात्र ठरलात की पुढचे हप्ते नियमित येतील. सरकारने 21,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेचा निधी उपलब्ध आहे. बहिणींनो, ही शेवटची संधी आहे असे समजा. यानंतर पुन्हा मुदत वाढवली जाणार नाही. म्हणून ताबडतोब कामाला लागा. प्रथम बँकेत जा आणि विचारा की तुमचे आधार कार्ड DBTसाठी ॲक्टिव्ह लिंक आहे का. नुसते लिंक असून चालणार नाही. सरकारी हप्त्यासाठी ते सक्रिय असावे. जर नाही तर छोटा फॉर्म भरा. दुसरे, नारी शक्ती दूत ॲप किंवा ladkibaheen.maharashtra.gov.in या पोर्टलवर जा. लॉग इन करा आणि तुमची माहिती तपासा. जर सरकारी नोकरीवर हो केले असेल तर ते नाही करून अपडेट करा. मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का ते तपासा. रहिवासी दाखला अपलोड करा किंवा कार्यालयात जमा करा. ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत जा आणि पात्र यादीत तुमचे नाव आहे का ते खात्री करा. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात देखील संपर्क साधू शकता. जर फॉर्म अपात्र दाखवत असेल तर तातडीने दुरुस्ती करा. या 5 चुका पुन्हा करू नका.
पहिली, KYCत गोंधळ, सरकारी नोकरी हो क्लिक करणे, दुसरी आधार डुप्लिकेट, तिसरी आधार बँक लिंक नसणे, चौथी OTP उशीर, पाचवी एकाच नंबरवरून अनेक अर्ज. या चुका टाळल्यात तर तुमचे हप्ते कायम राहतील. लाडक्या बहिणींनो, हे पैसे फक्त पैसे नाहीत, हे तुमचे स्वाभिमान आहेत, स्वतंत्रता आहेत. मुलीच्या शाळेची फी, घरची छोटी गरज, औषधे, रेशन सगळ्यासाठी हे 1500 रुपये मदत करतात. महिने उलटले पण पैसे नाहीत, हे दुखणे आता संपायला हवे. सरकारने आता कोंडी फोडली आहे. अपात्र झालेल्या बहिणींना पुन्हा पात्र होण्याची संधी दिली आहे. थकीत पैसे एकत्र देण्याची तयारी केली आहे. तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले? तुमचा जिल्हा कोणता? KYC बाकी आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आणखी अडचणी समजतील आणि त्यावर तोडगा सांगता येईल. ही माहिती तुमच्या गावातील, मोहल्ल्यातील सर्व गरजू बहिणींना शेअर करा. एक शेअर एखाद्या कुटुंबात आनंद आणू शकते. जर पैसे आले तर आनंद सांगा, नाही आले तर समस्या सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढची अपडेट मिस होणार नाही. सरकारने दिलेल्या या संधीचा फायदा घ्या. KYC पूर्ण करा, कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, सुरक्षित राहा आणि हक्काचे पैसे घ्या. बहिणींनो, तुम्ही कष्टाळू आहात. शेतात, घरात, कामावर सगळीकडे तुमचा वाटा असतो. ही योजना तुमच्या त्या मेहनतीला छोटासा आधार देण्यासाठी आहे. सरकार प्रयत्न करत आहे, तुम्ही देखील सहकार्य करा. 30 एप्रिलपर्यंत KYC पूर्ण करा. पैसे येताच बँकेतून काढा आणि सुरक्षित ठेवा. कोणालाही माहिती देऊ नका. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. लाखो बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत. तुम्ही देखील त्यात सामील व्हा. जर अजून पैसे न आले तर थोडा वेळ थांबा, प्रक्रिया चालू आहे. 3 टप्प्यात वितरण होईल, सकाळपासून रात्रीपर्यंत. जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणींचा हक्क अबाधित राहो. तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचोत. ही माहिती उपयोगी पडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुढच्या व्हिडिओत आणखी ताज्या अपडेट्स घेऊन येईन. तोपर्यंत सावध राहा, आनंदी राहा. धन्यवाद.